स्वामींचं बघा, स्वामी सगळीकडेच दर्शन देतात. जर तुम्हाला नंदी नको असतील, हत्ती हवी असतील तर हत्ती पण आहे. अष्टविनायक वॉटरफॉल याच्या मागे तुम्ही पाहू शकता. नमस्कार, मी सिद्धी सारंग आपल्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा तुमचे सर्वांचे स्वागत करत आहे. तर तुम्ही मागच्या व्लॉगमध्ये पाहिलंच असेल की आपण गेलो होतो लालबागला गणपती बाप्पांच्या मूर्ती बघायला. तर आजच्या व्लॉगमध्ये आपण जाणार आहोत दादरला. जर गणपती बाप्पा येणार तर आपल्याला मखर पण बनवायलाच पाहिजे. तर आज आपण चाललो आहोत मखर बघायला दादरला. चला तर मग जाऊया. जर तुम्ही हा माझ्या गळ्यात नेकलेस पाहत आहात तो आहे आपल्या श्रावण्य स्टुडिओचा एक्सक्लुझिव्ह असा नेकलेस. जर तुम्हालाही हा ऑर्डर करायचा असेल तर खाली मी इंस्टाग्रामचं पेज मेन्शन केले आहे, तिथे जाऊन तुम्ही मेसेज करा, मग तुम्हाला ऑर्डर डिलिव्हर होईल. चला तर मग व्लॉगला सुरुवात करूया आणि जाऊया दादरला. मी दादरला पोचलेली आहे. मी आता आलेली आहे दादरच्या फुल मार्केटला. तुम्हाला दाखवते मी काय काय आहे. सध्या पाऊस नाही, कृपा आहे. कशी आहे कशी आहे? 60. मला घ्यायची चाफ्याची माळ. पन्नासला अर्धा. 30 रुपयाला किलो नेलाय मी, पण आता श्रावण असल्यामुळे महाग आहे. कशी आहे ती? 10 रुपये. आणि हे वाले 20 रुपये. 50चे 3. अरे बाबा, मला घ्यायची आहे चाफ्याची माळ. कसा चाफा? 20ला 20. बरं आहे 20ला 20. फ्रेंडशिप डे आल्यामुळे थोडं जरा पुढेपर्यंत जाऊन बघूया काय रेट. कसे गजरे? नंबरचे 5. लय महाग आहे. कसे गजरे? 50ला 3. मध्ये 100ला 6. तर हा आहे श्रीकृष्ण वडापाव. त्याच्या बाजूला आहे हे छबिलदार. तर श्रीकृष्ण वडापावच्या अगदी बाजूला ही खाऊ गल्ली आहे दादरची, आणि तिथे आहे हरदेवा. आज आपण इथे मकर बघायला चाललेलो आहे. तर मी आज चालली आहे हरदेव आर्ट्समध्ये. तर इथे सुरुवातीला तुम्ही बघू शकता अशा माळा आहेत ज्या गणपतीच्या डेकोरेशनसाठी वापरतात. आणि ही नेट आहे, गणपतीच्या बॅकग्राऊंडसाठी पण ही नेट वापरतात. सुंदर अशी. आणि हा सुंदर असा फुलांचा मखर आहे. आणि या माळा आहेत वरती, तुम्ही पाहू शकता. 30 वर्ष जुन्यापासून हे डेकोरेशन विकतात. तर आपण आता एकेकाच्या प्राइस विचारूया. काय रेंज आहे याची? ह्याची काय रेंज आहे या माळ्यांची? 500ला जोडी. आणि हे डायरेक्ट रेडीमेड आहेत का? म्हणजे काय रेंज आहे तरी? 2000 पासून स्टार्टिंग. कितीपासून आहे? 1500 पासून. ओके, सॉरी. त्यानंतर हे आहेत मखर. 3 फुटांच्या गणपतीसाठी तिथे लिहिलेलं आहे, प्रत्येकाला मेन्शन केलेलं आहे.
तुम्ही पाहू शकता किती सुंदररित्या मकर आहे. त्यानंतर हे आहेत खालचे मकर. एक 2-3 फुटावर जर तुमचा गणपती असेल तर तुम्ही हे मकर घेऊ शकता. त्यावर त्यांची प्रत्येकाच्या प्राइस रेट वेगवेगळे आहेत. जेवढं डेकोरेशन चांगलं असेल तेवढी प्राइस जास्त असते. ते छोटे जे घरातले बाप्पा आहेत त्यांच्यासाठी आहेत. तर ते 8,000चं आहे. जे श्रीराम लिहिलेलं आहे, जय श्रीराम, 8,000चे. तर हे आहे सरस्वती आसन. 6,000पर्यंत प्राइस आहे. हे छोटे गणपती असतात त्यांच्यासाठी आहे. आणि हे आहे स्वामींचं आसन, म्हणजे ज्यात पाठी स्वामी येतील बाप्पाच्या. स्वामी आसन किती सुंदररित्या तयार केलेलं आहे. काय प्राइस आहे याची स्वामींच्या आसनाची? 6,500. त्यानंतर जी महाराजांची राजमुद्रा आहे त्याचं सुद्धा आपण आसन पाहत आहोत. ते पण आहे 6,000. वरती पाहाल तर आहे रोशन टेम्पल, म्हणजे ज्यात पूर्ण लाइटिंग्स आहेत. गणपती बाप्पाचा पाठी चेहरा आहे आणि बाजूला समई आहे. तरी जर तुमच्याकडे 3 फुटाचा बाप्पा असेल किंवा 2.5 फुटाचा बाप्पा असेल त्यासाठी हे परफेक्ट आहेत. हे आहे वक्रतुंड लिहिलेलं असं वक्रतुंड आसन. ह्याची हाईट आहे 3.5 फूट. जर तुमचा 3 फुटाचा बाप्पा असेल तर हे परफेक्ट आहे. अतिशय सुंदररित्या असलेलं अंबाबाईचं पाठी महालक्ष्मी आसन 1.5 फुटाच्या बाप्पासाठी आहे, जर पाठी तुम्हाला पाहिजे असेल. 6,500चं आहे. वाव, मोर पंख असलेलं बासुरी आसन आहे. सूर्यासन, पाठी सूर्य आहे बाप्पाच्या. 1.5-2 फुटाचा बाप्पा असेल ते परफेक्ट आहे. 3.5 फुटाचा आसन. वाव, मंदिर. त्यानंतर अजून एक असं सुंदर असं मंदिर आहे. 8,000चं आहे. राजमहल. हे आहे 6,500चं. किती सुंदररित्या लाइटिंग आहे त्याच्या आतमध्ये. बघा, अजूनही पाठी जर तुम्हाला आणखी मोठं पाहिजे असेल मंडप तर तेही आहेत. हे आहे 6,500चं मंडप. खूप सुंदर आहे. त्यानंतर जर तुम्हाला जंगल थीम पाहिजे असेल तेही आहे. किती सुंदररित्या चित्र आहे त्याच्यावर. झाड पण एकदम रिअल वाटतंय. मोराचं आसन म्हणजे वराडा. किती सुंदर मोर आहे यावर. हे 4.5 फुटांचे आहेत. हे जे दोन्ही आहेत ना ते एक 4.5 फुट आणि तो 5 फुटाचा आहे.
7,500 पर्यंत आहे ते. तर हे बघा, खूप लोकांना असं पाणी वगैरे याचंही डेकोरेशन आवडतं. ते आहे 10,500चं, ज्यातून नंदीच्या मुखातून पाणी बाहेर येतं. तर हे शंकराची थीम असलेलं आसन आहे. नंदी वॉटरफॉल असं या आसनचं नाव आहे. 10,500चं आहे. किती फूट आहे? आय थिंक 3 फूट आहे. 3 फूट आहे ना हे? गणपती मूर्ती जर 1.5-2 फूट असेल तर ते परफेक्ट असेल. ओके. त्यानंतर जर तुम्हाला नंदी नको असतील, हत्ती हवी असतील तर हत्ती पण आहे. अष्टविनायक वॉटरफॉल, याच्या मागे तुम्ही पाहू शकता अष्टविनायक आहेत, जे आपले 8 गणपती आहेत अष्टविनायक मधले ते आहेत. 13,500चं आहे हे अष्टविनायक वॉटरफॉल. त्यानंतर हे आहे गार्डन, छोटं गार्डन. तिथे पाहिलं ते पहिल्यांदा मोठं गार्डन होतं, हे आहे छोटं गार्डन. त्यानंतर आहे लायन वॉटरफॉल, सिंह देखील आहे. असं जर तुम्हाला वॉटरफॉलचे जरी हवे असतील तरी आहे तिथे. तर तुम्हाला कुठे यायचं आहे तर मी तुम्हाला ह्यांचं कार्ड दाखवेनच. तर तुम्ही बघू शकता, हे आहे ना लाकूड आहे ना, हे लाकडापासून बनवलेलं आहे. ओके, मतलब हे 4-5 साल यूज होऊ शकता है. छान, हे लाकूड आहे. जो ज्यांना लालबागचा राजा आवडतो त्यांच्यासाठी स्पेशल लालबागचा राजाचं डेकोरेशन आहे. हे पाटचं पण हे आहे का? लाकूड, सगळं लाकूड आहे पूर्ण. फोटो फ्रेम. ओके. त्यानंतर पुन्हा एकदा इथे अष्टविनायक आहे. हे आहे 15,000चं. हे पण आहे 15,000चं, सुंदर अति. अशा सुंदर सुंदर डेकोरेशनसाठी तुम्हाला कुठे यायचं आहे? हरदेव आर्ट्स. याचं मी तुम्हाला व्हिजिटिंग कार्ड दाखवेनच. हे बघा, अजून एक तुम्हाला पॅटर्न दाखवते. माऊली लिहिलेलं विठ्ठल आहे मागे, किती सुंदर. गर्दी खूप आहे कारण की मी चुकीच्या टायमिंगला आले. प्रत्येकाच्या घरी बाप्पा येणार आहे, तर प्रत्येक जण तयारी करतो आपल्या बाप्पाची घरी आणण्यासाठी. त्याच्या बाहेर पण डेकोरेशन्स आहेत, तुम्ही बघू शकता. हा आहे 6,500. इथे पण आहेत सुंदर सुंदर असे बाप्पाचे मंडप. प्रत्येकाची प्राइस वेगवेगळी आहे ना. हे सगळे 6,500 का? आणि ते छोटेवाले विठ्ठलाचे किती पीस आपल्याकडे? विठ्ठलाचा फोटो पडवला ते किती पीस? सुंदर. स्वामींचं बघा, स्वामी सगळीकडेच दर्शन देतात. ही काय लाईन आहे का फक्त? ही फक्त लाईन आहे का? हां. आणि पाठीमागे लोखंडी स्टँड असतो. लोखंडी स्टँड असतो. कसे नेल असतात बारीक बारीक वेल्ड केलेले. हां. त्याच्यामध्ये ते कसं पुश केलं की बसून जातं. ओके. तरी काय रेंज आहे याची? हा तुम्हाला 2500 पर्यंत येईल विथ स्टँड. 2500 पर्यंत विथ स्टँड. विदाउट स्टँड पट्टा तुम्ही घेता तुम्हाला 1500 पर्यंत येईल. 1500 पर्यंत. छान आहे. आणि हे छोटे डेकोरेशन्स येईल त्याचे रेंज वेगवेगळे. तरी याच्यात किती फुटाच्या बाप्पांसाठी आहे हे? 1 ते 1.25 फुटासाठी आहे, परत 1 ते 2 फुटासाठी हे. त्याच्यानंतर 2.5 ते 2.5 फुटापर्यंत हे सगळे मकराचे लावलेले आहेत. ओके. 2.5 ते 3.5. 2.5 ते 3 फूट आणि हे 1 ते 1.25 फूट. वाव. आणि हे जे मटेरियल आहे पूर्ण PVC, ॲक्रेलिक, फॉर्म आणि POP, ते 4 वस्तूंमध्ये आर्टिफिशियल बनवलेले पीस आहेत. कस्टमाइज करून.
ह्या तुमचं काय कार्ड तुमचं कार्ड द्या, म्हणजे मी सांगेन की जर तुम्हाला यायचं आहे तर. दादांचं हे कार्ड आहे वेदांत डेकोरेशनमधून. हा छबिलदास आहे ना? छबिलदास स्कूलचा गेट नंबर 4च्या अपोजिट वनमाळी हॉलच्या बाजूला. वनमाळी हॉलच्या बाजूला छबिलदास स्कूलच्या गेट नंबर 4च्या अपोजिट. हा गेट नंबर 4 आहे. ह्याच्या अपोजिट साईडला दादांचं आहे वेदांत डेकोरेशन. खूप सुंदर इथे आहेत. अजून याच्यात व्हरायटी असतीलच ना? व्हरायटी आपल्याकडे भरपूर आहे. रिसेंटली परमिशन नसल्यामुळे मंडप टाकता आलेला नाही आहे. एक 5 ते 6 दिवसामध्ये आपला मंडप पण लागेल आणि कस्टमर्सना जे आहे ते भरपूर व्हेरायटी बघायला भेटेल. ओके ठीक आहे, थँक्यू. मकर बघायला थोडं वरती चालली आहे. दादा सार्वजनिक वाचनालयाच्या 2nd फ्लोअरला. चला तर मग आलेली आहे गजानन आर्ट्समध्ये, जी 2nd फ्लोअरला आहे. इथेही बाप्पाचे सुंदर सुंदर मखर आहेत. बघू शकता तुम्ही, ती सुंदररित्या लाइटिंग केलेली आहेत. आणि हे ऑलमोस्ट 1-1.25 फूट बाप्पाच्यासाठी आहेत. आणि हे जे वरचे आहेत ते आहेत मंदिर. हे आहेत 2-2.5 फुटाच्या बाप्पासाठी. ते खूप मोठे आहेत. ह्याची हाईट 3.5 फूट आहे. अगदी तुमच्याकडे जर छोटासा बाप्पा असेल तर त्यासाठी हे मंदिर आहे, हा मकर आहे. आणि आमच्याकडे खूप व्हरायटी आहे. हे बघा, वा किती सुंदर असे मखर आहेत. पाठी माऊली असलेले. खूप लोकांना टाइम नाही भेटत घरी डेकोरेशन, तुम्ही रेडीमेड डायरेक्ट नेऊ शकता इथून. जसं स्वामींची मूर्ती बसलेली असते खाली औदुंबराच्या खाली, तसाच तुम्ही गणपती बाप्पा देखील बसवू शकता. बघा, हे अष्टविनायक आहे. सरस्वती आसन. वा, ही आहे महालक्ष्मी. इथे वरती पहा, जर तुम्हाला राजेशाही थाटातला बाप्पा पाहिजे असेल तर तुम्ही हा देखील मखर घेऊ शकता. हा 5 फुटाचा मखर आहे. किती सुंदर मोठे मोठे मखर आहेत. रेडीमेड डायरेक्ट तुम्हाला बॉक्स पॅकिंग मिळते. घरी जाऊन तुम्हाला फक्त असेंबल करायचं, म्हणजे लावायचं आहे प्रॉपर. किती सुंदर इथे असे मोठे मोठे मकर आहेत इथे. एकदम रिअल वाटतोय नंदी. महादेवाचं त्रिशूळ असलेला मखर.
तरी हे असतात 5,500-6 हजारापर्यंत रेडीमेड. डायरेक्ट जेवढं मोठं डेकोरेशन तेवढं थोडं कॉस्टली असतं. श्रीराम. डेकोरेशन जे मला पर्सनली आवडले ते म्हणजे हे बघा, अष्टविनायक डेकोरेशन. किती सुंदररित्या डेकोरेट केलेलं आहे. अष्टविनायकाचा मखर आहे आणि मागे सूर्य आहे. बाप्पाच्या मागे सूर्य येण्यात. हे आहे मोर पंख. जेवढे बघाल व्हेरायटी तेवढी कमी असते. पण किती सुंदररित्या डिझाईन केलेले आहे ते मखर. वा, अंबाबाई किती सुंदररित्या डेकोरेशन केलेलं आहे. लायन असं नाही. महालक्ष्मी आहे. मी मखर दाखवले ते होते श्री गजानन आर्ट. हे सेकंड फ्लोअरला आहे, दूर हॉलच्या छबिलदास रोडला. तर नक्की इथे विजिट करा. खूप सुंदर मखर आहे तिथे. किती सिंगल पीस? एक फूल कसं? 7 रुपये फूल. प्रत्येक 7 रुपये फूल आहे का? ते वरचे 10 रुपये आहेत का? 80 रुपयाला डझन भेटणार. हे जे आहे ते 80 रुपयाला आणि ते 10 रुपयाला एक आहे. हे फक्त डझन घेतले तर 80 रुपयाला आहे. ते सिंगल 7 रुपयाला. कशी दिली फुलं? हे तर तुम्हाला माहितीच असेल काय, आयडियल बुक डेपो, जिथे सगळे बुक्स भेटतात. आपल्याला नेमकं कुठे लावायचं त्याच्या व्हाईट मध्ये नाही, असा चमकीश असा. हे बॅकग्राऊंडला जे गणपतीचं हे लावतात कपडा, ते हे मीटर असा. हे कसे आहेत मीटर हे वाले? 200 रुपये मीटर आहे. हे आहे 200 रुपये मीटर कपडा. आपल्याला फक्त गणपतीची शॉपिंग चालू आहे. सगळे लोक गणपतीची तयारी करण्यासाठी आलेले आहेत. कपडे म्हणू नका, ज्वेलरी किंवा काही वस्तू ज्या गणपतीसाठी लागतात त्या सगळ्या इथे असतात, म्हणून सगळे आलेले आहेत. या मार्केटचा ब्लॉग पण मी कधीतरी बनवेल. आपल्या दादरचे जी ड्रेस वगैरे आहेत त्याचाही मी ब्लॉग बनवणार आहे लवकरच. तुम्ही फक्त सबस्क्राईब करा, सगळे ब्लॉग तुम्हाला दाखवतो. लवकर फक्त सबस्क्राईब करा. सगळ्यांना पूर्ण दादर फिरवते. लवकर सबस्क्राईब करा. मके आलेले आहेत. सीझन मक्यांचं चालू झालं. आणि श्रावण्य स्टुडिओजला जाऊन नक्की फॉलो करा. लवकर खूप चांगले ट्रेंडिंग डिझाईन्स मी आणणार आहे. हे आहे गोल हनुमान मंदिर दादरचं आणि तो आहे कबूतरखाना. मग कबूतर कुठे बसलेत बघा. तर मंडळी, हा माझा ब्लॉग आवडला असेल तर ब्लॉगला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर नक्की करा. आणि सिद्धी सारंगा या आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.